आमदार विजय देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख यांच्यामुळं यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं भारतीय जनता पार्टीमध्ये. त्यांचा वाद चालता वाटतं. आणि बाळासाहेब सर्वोदयाचा काही संबंध नव्हता. बाळासाहेब सर्वोदय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता. दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला, मग त्यांनी एक माघारी घेतलं वाटतं. मग हा बाळासाहेब सर्वोदय आणि बाजीराव सर्वोदय, कारण रेखा सर्वोदय ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती. मग आपल्या भाऊजाला असं काय केलं, काय दुपारी भांडण काय झालं. मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे मुलं होते आणि त्यांचा जावई होता यांनी त्याला घेटा घातला. त्यांना फोन आला, किरण देशमुख का मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं. या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का? आमदाराच्या पोराचा प्रभाग काही बिनविरोध करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझी मुलगी संध्या भोसले ब मध्ये होती. त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझ्या सुद्धा दबाव होता. माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो. हे बघा, ह्या कारभारी ज्ञानेश्वर कारभारी ह्याचे 5 मिस कॉल, हे अजित गायकवाड ह्याचे मिस कॉल, हे नरेंद्र काळे ह्याचे 2 मिस कॉल, हे सर्व हे दबाव मला सुद्धा मनसेचं सीट हे करा, पॅनल आपल्याला बिनविरोध आणत आहे. या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला. सकाळपासून आम्ही गेलो, माझा काही विषय नव्हता. नंतर ही बाळासाहेब सर्वोदय हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता. त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलल्यानं का असं काय केलं, समाज आपला एक आहे, आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भांडण का करता, एकमेका समाजाशी घ्या, हे बोलायला त्याचा भाऊ बाजीराव सर्वोदय आणि बाळासाहेब सर्वोदय गेले असता. त्यांनी शंकर शिंदे शालन शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांचे MLC मध्ये नावं आहेत. हे नावं बघा, इथं काय झालं माहिती आहे का? बाजीराव सर्वोदयला मुक्का मारती लागलाय. अजून त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सर्वोदय, तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे. भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब पांडुरंग सर्वोदय महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे. तो सोलापूरचा अमित साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा. ह्या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदारांनी या किरण देशमुखला आणि या पॅनलला बिनविरोध आणण्यासाठी मनसेच्या शहर अध्यक्षाचा बळी गेलाय. मला फडणवीसला सांगायचं आहे, ह्या विजय देशमुखच्या आमदारकी रद्द केली पाहिजे. या किरण देशमुखला बेड्या घातल्या पाहिजेत. यांना काही मारहाण केली. नगरसेविका शालन शंकर शिंदे बाबू शिंदे त्याचा नवरा, त्याचे जे सुपत मुलं आहेत मला माहित नाही. माघारी घेतली होती का? आज माघारी घेतली होती. हा घेतली होती. मग घेतलं दुपारी जो बिनविरोध करण्यासाठी हे मर्डर झालं. हा बिनविरोध करण्यासाठी बघा मर्डर केले. हे माझा मोबाईल तोंडात चाललंय हो, बिनविरोध करण्यासाठी सकाळपासून मला सुद्धा कल्पना कारभारी माझ्या मुलीसाठी 100 एवढे मोठे फोन आहेत. सकाळपासून माझ्या सुद्धा दबाव. बघा, हे त्या बाजीराव सर्वोदयांनी नावं सांगितलेले आहेत. विशाल शंकर शिंदे, आशिष शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, अमर शंकर शिंदे. अजून काय खुनाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, काय वाटतं तुम्हाला? मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख या घटनेला कारणीभूत आहे.